नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय आज संगोबा नदीवर. कारण आपण 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता संगोबाच्या पुलावरून, आणि तो व्हिडिओ सोलापूर मोहोळ माड्यातल्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला होता. आणि त्यात आम्ही सांगितलं होतं की पूर येण्याची दाट शक्यता आहे, महापूर येण्याची, आणि ती गोष्ट खरी ठरली होती. मग आता पण कालपासून अजून तीच परिस्थिती उद्भवायला लागली. तर तिकडच्या शेतकऱ्यांचे आणि बऱ्याच लोकांचे, अधिकाऱ्यांचे पण फोन येतात की वरतून नेमकी पाण्याची आवक कशी आहे, आम्हाला जर व्हिडिओद्वारे सांगितली तर आम्ही इथल्या शेतकऱ्यांना अजून सावध करू. तर मी आणि आप्पू त्यासाठी आता संगोबाला लाईव्हच त्यांना दाखवणार की पाण्याची आवक किती आहे नदीत. कारण भरपूर पाऊस चालू झाला आहे रात्रीपासून मित्रांनो भरपूर पाऊस आहे. आता सध्याला नगर बायपासला पण भरपूर असा पाऊस असल्यामुळे डायरेक्ट बायपास बंदच करण्यात आलेला आहे. पाणी अजून सुद्धा मित्रांनो वाढत आहे, बघू शकताय तुम्ही. पुलाची पण मरम्मत बऱ्यापैकी झालेली आहे. वाहून गेलते इथले पण गज ते लावलेत. कचरा सुद्धा पूर्णपणे काढलेला आहे. आवाज येणार नाही अजिंक्य भाई, त्या कॉर्नरला बरोबर थांबलं ना, आवाज पूर्ण क्लिअर येणार. नमस्कार मित्रांनो, मी करमळ्यात संगोबाच्या आपल्या सीना नदीवर आहे. आपण 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावेळेस अशीच भयानक परिस्थिती सीना नदीवर होती, आणि आपण खालच्या प्रत्येक गावातल्या लोकांना एक व्हिडिओ पोस्टद्वारे सांगितलं होतं की नदीला, सीना नदीला ह्यावेळेस महापूर येणार आहे. आणि त्या दिवशीपेक्षा भयानक परिस्थिती आता आहे. जोरदार पाऊस चालू आहे आणि भयंकर आवक सीना नदीत, सीना कोळेगाव धरणात आहे. माझी सीना कोळेगाव धरणाच्या खालच्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याला कळकळीची विनंती, नदीकाठच्या प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या नदीकाठचं जे काय जनावरं असतील आणि नदीकाठची जे काय घरं असतील, जे काय गावं असतील, प्रत्येकानं शासनानं सांगितल्याप्रमाणे उंच वाट्यावर जायचं, स्थलांतरित व्हायचंय. कारण सीना नदीला पुन्हा एकदा महापूर येणार आहे. तुम्ही बघू शकता सीना नदीनं रौद्र रूप अजून परत एकदा धारण केलेलं आहे. आणि कोळेगाव धरणातून 50,000 क्युसेक्सची पाणी आता खाली चालू आहे. त्यामुळं सीना नदीला 100% पूर आज येणार म्हणजे येणार आहे. तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यानं सावधान राहायचंय आणि तत्परतेनेच राहायचंय. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य पाटील. मी आहे करमाळ्यातल्या आपल्या सीना नदीवर संगोबा बंधाऱ्यावर. आपण 4 दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. कारण त्यावेळेस आपल्याला समजलं होतं की भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे आणि सीना नदीला महापूर 100% येणार आहे. त्या दिवशीपेक्षा गंभीर परिस्थिती आज आहे मित्रांनो. सीना नदीनं परत रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे. प्रशासनाला हात जोडून विनंती, कारण कोळेगाव धरणाच्या खाली प्रशासनानं हाय अलर्टवर राहायचंय. 100% पूर येणार आहे. त्या दिवशीचीच परिस्थिती परत उद्भवणार आहे. माझं प्रत्येक शेतकऱ्याला सीना कोळेगाव धरणाच्या खालच्या प्रत्येक गावाला हात जोडून एक विनंती आहे, आपण हाय अलर्टवर राहावा, आपण काळजी घ्या. कारण पूर हा 100% येणार आहे. धरणातून पण पाणी सोडायला जोरदार प्रमाणात चालू आहे. 50,000 क्युसेक्सनी धरणातून पाणी सोडायला चालू आहे. त्यामुळं बोत्रा असेल, खाली रिधुरे, नंतर केवड, उंदरगाव, त्याच्यानंतर मोहोळ तालुक्यातली गावं, सोलापूरमधली गावं, ह्यांनी आज हाय अलर्टवर राहायचंय. 8 ते 10 तासात खाली महापुराची परिस्थिती परत उद्भवणार आहे. प्रशासनाला विनंती, आपण हाय अलर्टवर राहायचंय आणि प्रत्येक गावाला सतर्क करायचंय. धन्यवाद. माडा, मोहोळ, सोलापूर इकडले सर्व गाव लक्षात राहून दे मित्रांनो. तुमच्यासाठी खास व्हिडिओ अजून एकदा. तर बघू शकता तुम्ही, सीना नदीमध्ये आता सध्याला नगरवरनं पाणी एवढ्या पद्धतीने येत आहे, एवढ्या प्रमाणात येत आहे. अजून किती येईल सांगता येत नाही. चालतंय. लय वाढणार बरं का अजिंक्य भाई. अजून 15 मिनिटातच किती वाढलंय बघा ना ते पाणी.